हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचा टाईम झालेला आहे आणि मस्तपैकी आज आपण नाश्ता रेडी करणार आहोत. तर आजचा नाश्ता हा मस्तपैकी छान असा स्पेशल होणार आहे, थंडी स्पेशल म्हणू शकता तुम्ही. तर इथे मी 2 ते 3 वाट्या इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघायचा आहे, तेव्हा तुम्हाला कळेल की मी आज काय बनवलं आहे. चला तर आपण सुरुवात करूया इथं पीठ मळण्यापासून. तर सर्वप्रथम इथे मी पीठ घेतलेलं आहे 3 वाटी गव्हाचं. सोबतच त्यात घातलेलं आहे जिरे पावडर. 1 ते 2 चमचाभर मी इथे जिरे पावडर घातलेले आहे. सोबतच अर्धा चमचाभर इथं हळद घातलेली आहे. लाल तिखट आवडीनुसार घालायचं आहे. मी इथं 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचाभर इथं मी मिक्स मसाला जो राहतो घरचा रेडी केलेला तो घातलेला आहे. सोबतच आपण इथं आता घालणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट. तर ऑलरेडी मी इथं 1 हफ्त्याभरासाठी अद्रक लसूणची पेस्ट अशी बनवून स्टोअर करून ठेवते नेहमीच. तर इथे मी मस्तपैकी 1 चमचाभर आपण अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि सोबतच चवीसाठी आपल्याला मीठ लागणार आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता आपल्याला हे सर्व मिश्रण जे आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्याच मदतीने. अशा पद्धतीने आपण अगोदर पाणी घालायचं नाही आहे. मस्तपैकी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर आपण 1 चमचाभर इथं तेल घातलेलं आहे. आता यामध्ये आपण ऑलरेडी सगळे काही मसाले घातलेले आहेत, त्यामुळे आता मी इथं गड्डी मेथीची भाजी आहे. इथं मी स्वच्छ बारीक कट करून घेतलेले. फक्त पानं घ्यायचे आहेत, कारण आपल्याला इथं पराठे करायचे आहेत, मेथीचे पराठे. त्यामुळे स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने बारीक चिरून घेतलेली आहे आणि छान अशी धुवून घेतलेली आहे. तर आता आपण इथं मेथीची भाजी वरतून ॲड करणार आहोत. आता इथे आपण मराठीचे पराठे म्हणू शकता किंवा हिंदीमध्ये तर मेथी के थेपले असं सुद्धा म्हटलं जातं. मराठीमध्ये आपण पराठेच म्हणूयात, छान वाटतं ऐकण्यासाठी. तर आपण इथे मस्तपैकी छान असे गरमागरम इथे पराठे रेडी करणार आहोत मेथीचे. तर सर्व काही मिश्रण आपण हातानेच मिक्स करून घेऊयात. आता पूर्ण पीठ जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपण आता याचा एक मोठा गोळा रेडी करून घेऊयात. सोबतच इथं मी 2 चमचेभर इथं चण्याच्या डाळीचे पीठ घातलेले आहे. त्याने सुद्धा एक छान अशी टेस्ट येते पराठ्यांना. चला तर आता आपण हे पूर्ण जे पीठ आहे ते एकसाथ मळून घेऊयात. पीठ इथं ऑलरेडी मळून झालेलं आहे. छान असं आपण 10 ते 15 मिनटासाठी असंच पिठाला थोडा वेळ सोडणार आहोत सेट होण्यासाठी. आता इथं छान असं पीठ भिजलं गेलेलं आहे. आता आपण याचे पराठे रेडी करूयात. तर पराठे रेडी करायचं म्हणजे खूपच इझी असतं. आपल्याला ज्या आकाराचे पराठे हवे असतात तेच आकाराचे आपण बनवूयात. तर पराठेचा आकार जास्त मोठा नाही पाहिजे, चपात्यांसारखा छोटाच मीडियम ठेवावा लागतो. अशा पद्धतीने आपण मस्तपैकी लाटून घेऊयात पीठ लावून. आणि एकीकडे मी तवा ठेवलेलाच आहे गॅसवर आणि एकीकडे चहासुद्धा छान उकळतोय. म्हणजेच चहा आणि पराठा खाशांना सकाळी सकाळी मॉर्निंगमध्ये थंडीमध्ये खूप छान खाण्यासाठी लागतो, टेस्टी लागतो. तुम्हाला कुणाकुणाला पराठे आवडतात नक्कीच कमेंट करून सांगा.
आपण मस्तपैकी वेगवेगळ्या प्रकारचे थंडीमध्ये पराठे रेडी करतो. म्हणजेच कद्दूचे पराठे असो, मेथीचे पराठे असो किंवा कोथिंबीरचे पराठे असो, छान अशा वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे रेडी होतात. तुम्हाला कोणत्या पद्धतीचे पराठे आवडतात नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर आपण मस्तपैकी पराठा शेकून घेऊयात. चला तर मग आता इथे पूर्ण पराठे करून झालेले आहेत आणि मस्तपैकी गरमागरम चहासुद्धा साईडला झालेली आहे. आता आपण इथे नाश्ता करायला बसूयात. तुम्हीसुद्धा मंडळी या नाश्ता करायला आणि हो नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. तुम्हालासुद्धा आवडेल. पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे. खूपच कमी वेळात होणारी आहे. छान असा सॉफ्टनेसपणासुद्धा आलेला आहे पराठ्यांमध्ये. म्हणजे हे पराठे तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता 3 ते 4 दिवसासाठी किंवा बाहेर कुठं तुम्हाला जायचं असेल बाहेरगावी तुम्ही हे पराठेसुद्धा करून नेऊ शकता. खूप छान असे पराठे इथे रेडी झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा.